नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं श्रावणी मराठी ब्लॉगमध्ये। तर आज आहे मामांकडे पूजा आणि मी आली आहे मामांकडे। तर चला तुम्हाला मी गणपती बाप्पांचं दर्शन देते। आमच्या मामांकडचा गणपती कसा आहे तो बघा। तर हे पूर्ण डेकोरेशन वगैरे आहे आणि ते मामांची पूजा वगैरे चालू आहे, पूजा करत आहेत। तर मी पूर्ण तुम्हाला डेकोरेशन दाखवते। तर सिंपल असं केलेलं आहे डेकोरेशन आणि बाजूला गौरी आईसाठी जागा ठेवलेली आहे आणि इथे थोडेफार मस्ती वगैरे चालू होती मामाची आणि भाच्याची। तर हे गणपती बाप्पा आहे ते इथे थोडंसं मामा म्हणजे आम्ही जे हार वगैरे घेऊन आलो होतो ते मामा घालत होते आणि आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं बाप्पांचं। तर हे आमचे गणपती बाप्पा आहेत मामांकडचे। ह्याच्या आधीचा जो व्लॉग मी टाकला होता तो पप्पांकडचा होता, म्हणजे माझ्या माहेरचा आणि मावशीकडचा। आणि आज मी आली आहे मामांकडे कारण इथे सत्यनारायणची पूजा आहे म्हणून। आणि आता माझी आजी होती इथे, तर बाकी ही बाहेरची साईड आहे आणि इथे आता मामांकडे आम्ही आलो आहोत। तर नुकतीच थोडं नाश्ता वगैरे चालू होता, आईने मोदक आणले होते उकडीचे आणि उपवास होता म्हणून बाकी सगळ्यांसाठी खिचडी वेफर्स वगैरे नाश्ता चालू होता। थोडीशी इथे मस्ती वगैरे चालू होती। काढतोय शाबास मम्मीला मला दे क्या, बस झाला आईला दे, ह्या बाबांना दे। तर इथे नाश्ता वगैरे करून झाला होता आमच्या, म्हणजे झाला आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला। आम्ही पण सकाळीच लवकर इकडे आलो होतो आणि नाश्ता वगैरे करून घेतला। इथे थोडी आता काय चालू आहे, तयारी चालू आहे, पूजेची तयारी चालू आहे कारण जेवण वगैरे होतं सगळ्यांसाठी, गावातल्या लोकांसाठी वगैरे। तर इथे एकीकडे जेवण वगैरे लावलं होतं, इकडे चूल आहे ह्या साईडला। तर इथे चुलीवरती पण मामी काही ना काय ठेवत असते, भात डाळ वगैरे शिजायला। तर थोडी मामीची तयारी चालू होती कारण पूजा संध्याकाळी 5ची होती, त्यामुळे त्याच्या आधी पूर्ण सर्व व्यवस्थित आवरून घ्यायचं होतं काम वगैरे। त्यामुळे इथे पटापट कामं वगैरे सगळ्यांची चालू होती। आणि इथे पूजा होती म्हणून मामा असं म्हणजे सगळेजण मामा दक्ष प्राणे वगैरे मिळून असे मकर तयार करत होते। त्यामुळे इथे सगळी तयारी ती चालू होती। बायका आतमध्ये जेवण वगैरे करत होत्या। पुण्याने जेवणामध्ये कसं पुरणपोळी वगैरे सगळं होतं, त्यामुळे इथे मामी पुरण वगैरे वाटत होती। एकीकडे तिने चुलीवरती जेवण लावलं होतं आणि छोटी मामी वगैरे पण एकीकडे काम करत होती। ही पाठची साईड होती। आम्ही पण ही तुळस आहे पुढच्या अंगणामधली ही तुळस आहे, खूप जुनी आहे, खूप वर्ष झालेली आहेत। आणि इथे आम्ही पण थोडीफार कामं वगैरे पटापट करून घेत होतो। नंतर मग विधी आणि आम्ही आमच्या गावातली एक मावशी आहे नंदा मावशी, तिच्याकडे आम्ही जात होतो पूजेचं पर्सनली आमंत्रण द्यायला। हे आमचं मंदिर आहे, गावातलं मंदिर, त्यामुळे आम्ही इथे पूर्ण म्हणजे फिरत होतो, म्हणजे जात होतो, तिच्या घरी जात होतो तेव्हा मी इथलं थोडेसे व्हिडिओ काढले होते। ह्याचंच बोलतेस ना? ब्लर आहे, कमी कर, ब्लर येते ना जरा, तेच। फोकस नाही होत आहे, बंद कर। ते ना एवढं हे नाही, क्लॅरिटी नाही। इथे चांगलं वाटतं ना आता। अशी फुलं ना मला बघितले की मस्त वाटतं ग। हे बघ ना, तर बहुतेक बाकीचं काम झालं होतं आणि इथे छोटी मामी प्रसाद बनवत होती पूजेचं।
त्यामुळे इथे बाकीचं सगळं म्हणजे जे जेवण होतं ते एक साईडला ठेवलं होतं आणि इथे शेवटचं पुरणपोळीचं काम बाकी होतं, सर्वात मोठं काम. तर इथे मावशी वगैरे लाटून देत होती, तिकडे विधी आणि मम्मी एकीकडे पुरणपोळी शिकवत होत्या. दोघीजणी इथे विधी पुरणपोळी शिकवत होती. त्याच्यानंतर बहुतेक आता पूजेचं काम वगैरे सगळं झालं होतं, जेवण वगैरे झालं होतं. मग फक्त इथे आता तयार व्हायचं होतं. हे पूर्ण किचनचं चुलीवरचं हे आहे, म्हणजे इथे बाकीचं सामान वगैरे ठेवतात आणि चुलीवरती जेवण वगैरे करून घेतात. इथे आई आणि तुळशीची जी नवे नमो नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः धौक्षयाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरिये नमः श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्णाय नमः. पळी हातात भरून घ्यायची, घेतली अशी टेकवा हातावर, उजव्या हातावर टेकून ठेवायची बस. याच्यातले 2 दाणे तांदूळ त्या पळीच्या पाण्यात घालायचे आणि त्यांना हात धरून ठेवायचा. तिथिर विष्णू तथा वारु नक्षत्रम विष्णुरेवच योगश्च कर्णश्चैव सर्वं विष्णुमय जगत अद्येत्यादी पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ. तुम्ही म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त. गणेशाय प्रिया दुर्वा भक्तिमुक्ति फलप्रद गणेशाय प्रिया नित्यं दुर्वां पाप विनाशनं वरद मूर्ति महागणपति देवताभ्यो नमः. दुर्वांकुरांश्च समर्पयामि. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हातात घ्यायचं, हे जरा वाटा, खाली सांडवू नका. जसं वाटलं तसं गोळा करायचं, मी सांगेन तेव्हा. जरा पाठ मागे सर थोडासा. आरतीचा बुक्का वगैरे आहे का रे? हे कापूर धूप आहे का? आरती पुरेसा आहे ना? तर इथे थोडंफार पूजा होताना आणि आरती होताना मी थोडं व्हिडिओ काढले होते, जास्त काही काढले नाही. आणि इथे पाहुणे वगैरे येतात, गावातली माणसं वगैरे येतात, म्हणून पटापट आम्ही नैवेद्य म्हणजे पूजेला जे आपण प्रसाद वगैरे देतो पाहुण्यांना किंवा काही लाडू फरसाण ते आम्ही तयारी सगळी करून ठेवत होतो. म्हणून थोडीशी गडबड होती, कारण पटापट येऊन लगेच पाहुणे जेवून वगैरे जात होते. थोडीफार तर घाई असते सगळीकडे, कितीही काम पटापट आवरलं तरी पण. प्रणय दीदी तू नको कोण ये तो सो गया. अगं ये, अगं तुझा उपास नाही ना. सगळेजण बसले जेवायला. तर इथे पूजा व्यवस्थित झालेली आहे, सगळ्यांचं व्यवस्थित जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर भजनही झालेलं आहे. तर आजची सत्यनारायणाची पूजा पण व्यवस्थित झाली. सगळे पाहुणे वगैरे व्यवस्थित जेवण वगैरे घरी गेले
आणि नंतर मी आणि विधीने आजीसोबत आमचे काढलेले फोटो होते. आम्ही दोघीजणी स्वतःचे पण फोटो काढत होतो आणि आजीसोबत फोटो काढत होते. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. बाय बाय.